आज होता सुट्टीचा वार, त्याच्यामुळे घरातली आणि ऑफिसची सर्व कामं आटपून निघालो होतो रत्नागिरीला. तर आज आपली सवारी होती बुलेटवरून. तर नमस्कार आणि रामराम मंडळी, मी आहे तुषार. तर स्वर्गभूमी कोकणातून माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. गाडी स्टार्ट करून तर निघालो, पण रस्ता काही पुढे जायला देत नव्हता. कारण रस्त्याचं काम चालू आहे आणि पूर्ण रस्ता 5 ते 6 दिवस झाले अशा कंडिशनमध्ये आहे. कसाबसा सर्व गॅपमधून वाट काढत बाहेर पडलो आणि डायरेक्ट पोचलो काकांकडे जेवायला. दुपारचं जेवण आटपून तर झालं होतं, पण हे दारासमोर असणारे आंबे रोज नजरेसमोर दिसत आहेत. असं वाटतंय कधी एकदाचे पिकतील आणि खायला मिळतील. आणि समोर मस्तपैकी फणससुद्धा घडायला लागले होते, पण बहुतेक अजून तयार झाले नाहीत, कारण एकदा का फणस पिकले की त्यांचा वास मात्र सगळीकडे पसरतो. तिथून डायरेक्ट पोचलो रत्नागिरीला. मार्केट शांत होतं, सर्व खरेदी करून निघालो आपल्या गावाच्या दिशेने. रस्ता सुनसान होता, नुसतं ऊन, कारण आता 4 लेन रस्ता झालेला आहे. त्याच्यामुळे रस्त्याच्या साईडला झाडत नाही आहेत. थांबायचं म्हटलं तर थांबता येत नाही. डायरेक्ट आलो शनिवार बाजारात आणि सध्या गरमी एवढी वाढले, त्यामुळे मस्तपैकी कलिंगड खरेदी केलं आणि तिथून डायरेक्ट पोचलो काकांच्या दुकानात. सर्व माल उतरवून झाला तेवढ्यात माझी नजर गेली काकांच्या मंडपावर. अतिशय सुंदर आणि सुबक असा मांडव घेतला होता आणि दुकानातल्या पुट्ट्यांचा काकांनी पुरेपूर उपयोग केला होता. घरी आलो तर अंगणाचे पत्रे काढण्याचं काम चालू होतं, कारण आतापासूनच पावसाची तयारी करावी लागते आणि या पावसाचा काही भरोसा नाही, कधीही पडतो. दुर्वाचं मातीचं भांडं बनवण्याचं काम चालू होतं. आल्यावर आपण पण थोडासा हातभार लावला आणि मंडळी आता आपला आजचा दिवस इथेच संपतोय. जर का आपला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनल लाईक, शेअर आणि सर्वात आधी सबस्क्राईब आणि फॉलो करायला सुद्धा विसरू नका, कारण तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब आपणाला खूप मोटिवेट करतो. तर मंडळी नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा.